नमस्कार बालमित्र हो. आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ क्रमांक 1 मैत्री भूगोलाशी या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आहे अचूक पर्यायाला गोल करा. जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय आहे? तर पर्याय 4 दिलेले आहेत. पहिला हा पर्याय आहे पृथ्वी आणि वर्णन करणे, दुसरा आहे आकाश आणि वर्णन करणे, तिसरा हवामान आणि वर्णन करणे, चौथा पर्वत आणि वर्णन करणे. त्यातील पर्याय क्रमांक 1 आहे. याचा पर्याय क्रमांक 1 पृथ्वी आणि वर्णन करणे हा बरोबर आहे. त्यानंतर दुसरा आहे भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? पर्याय क्रमांक 1 फक्त मानवी घटकांचा, 2 फक्त प्राकृतिक घटनेचा, तिसरा आहे पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा आणि चौथा आहे फक्त वातावरणाचा. तर यातील पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा हा पर्याय बरोबर आहे 3. त्याच्यानंतर तिसरं खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? तर यातलं पहिलं आहे पाठ्यपुस्तक, दुसरं आहे नकाशा, तिसरं आहे क्षेत्रबेट, चौथा आहे राजपत्र. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्षेत्रबेट. त्यानंतर पुढचं आहे गावातील हवामानाच्या अनुभवादर्शात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? यात पर्याय दिलेले आहेत 4. पहिला आहे दुय्यम स्रोत, दुसरा आहे प्राथमिक स्रोत, तिसरा आहे लिखित स्रोत आणि चौथा आहे ऐतिहासिक स्रोत. तर याचं पर्याय क्रमांक 2 प्राथमिक स्रोत हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पाचवा आहे नकाशा, क्षेत्रबेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? तर पर्याय क्रमांक 1 पाठांतर, पर्याय क्रमांक 2 चित्रकला, पर्याय क्रमांक 3 लेखन आणि पर्याय क्रमांक 4 निरीक्षण व विश्लेषण. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे निरीक्षण व विश्लेषण. पुढचं 6 आहे खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? पहिला आहे स्वतः घेतलेली मुलाखत, दुसरा आहे स्वतः केलेले सर्वेक्षण, तिसरा आहे स्वतः अनुभवलेली क्षेत्रबेट आणि चौथा आहे स्वतः वाचलेले हवामान वर्णन. तर याचं पर्याय क्रमांक 4 स्वतः वाचलेले हवामान वर्णन हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचं 7 आहे दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? त्यातील पहिलं आहे यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते, दुसरा आहे यातील माहिती अन्य संशोधनाचा आधार घेऊन मिळवलेली असते, तिसरा आहे हे माहिती स्रोत सहज उपलब्ध असतात आणि चौथा आहे यातील माहिती कालबाह्य ठरू शकते. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते. यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यातील पहिला आहे भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे. हे विधान योग्य आहे. त्यानंतर दुसरा आहे भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक घटनेचा अभ्यास केला जातो. ह्याचं उत्तर आहे हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान भूगोल विषयात प्राकृतिक व मानवी घटक यांबरोबरच त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर तिसरं छायाचित्रे व चित्रफित व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहेत. उत्तर हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान दुसऱ्याने काढलेली छायाचित्रे व चित्रफित हे दुय्यम स्रोत आहेत. आणि चौथा आहे संशोधन व शोधनिबंध हे दुय्यम स्रोत आहेत. उत्तर आहे हे विधान योग्य आहे. तर चला मुलांनो, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर आहे भूगोलात इंग्रजीत जॉग्राफी म्हणतात. हा शब्द जिओ आणि ग्राफिया या ग्रीक शब्दांवरून आला आहे, ज्यामुळे भूगोल म्हणजेच पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. या शास्त्रात पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन आणि त्यांचे परस्परावलंबन यांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीने केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे
भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा. प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत. तर प्राथमिक स्रोतमध्ये आहे प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती मिळते आणि दुय्यम स्रोतामध्ये आधी संकलित व विश्लेषण माहिती मिळते. प्राथमिक स्रोतमध्ये आहे याची विश्वासार्हता जास्त असते, याची विश्वासार्हता तुलनेने कमी असते. प्राथमिक स्रोतमध्ये खर्च व वेळ जास्त लागतो, दुय्यम स्रोतमध्ये खर्च वेळ कमी लागतो. त्यानंतर क्षेत्रफळ, मुलाखत, संरक्षण यांचा वापर होतो आणि दुय्यम स्रोतमध्ये आहे पुस्तके, नकाशे, संशोधन, वृत्तपत्रे यांचा वापर होतो. ही खालील कृती करा. त्यातील पहिला आहे तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिक दृष्टीने तुमच्या शब्दात वर्णन करा. मी अनुभवलेली क्षेत्रभेट एक निसर्गरम्य किल्ला, शिवनेरी किल्ला. त्यातील पहिला आहे भुरुपे व खडक. शिवनेरी हा सह्याद्री पर्वतरांगेतील एक मजबूत डोंगरी किल्ला गिरिदुर्ग आहे. हा डोंगर चहूबाजूंनी उंच, उभे आणि नैसर्गिक कडे असलेला आहे, ज्यामुळे तो सुरक्षित मानला जातो. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो प्रामुख्याने बेसाल्ट खडक, येथील दरवाजे आणि तटबंदी याच खडकाचे दगड वापरून बांधले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. हवामान. येथील हवामान थंड, कोरडे आणि आल्हाददायक आहे. तिसरा आहे जलावरण. किल्ल्यावर डोंगराच्या खडकांमध्ये खोदलेली गंगा जमुना नावाची प्रसिद्ध पाण्याची टाकी आहेत. या टाक्यांमधील पाणी वर्षभर नैसर्गिकरित्या थंड आणि पिण्यायोग्य राहते. नदी व किल्ल्यावरून जवळून वाहणारी कुकडी नदी आणि त्यावर बांधलेले माणिकडोह धरण स्पष्ट दिसते. चौथा आहे वनस्पती व मृदा. शिवनेरी परिसरात प्रामुख्याने झुडपे आणि निमशून्य कोरड्या हवामानातील वनस्पती आढळतात. डोंगराच्या उतारावर भांबूळ, कडुलिंब, बोर आणि विविध प्रकारचे गवत वाढलेले दिसते. येथील मृदा तांबूस काळ्या रंगाची आणि खडकाळ मृदा आढळते. पर्वताच्या तीव्र उतारामुळे येथे मातीचा थर अतिशय पातळ आहे. पाचवा आहे मानवी वस्ती व व्यवसाय. किल्ल्याच्या वर मुख्यत्वे जुने अवशेष आणि मंदिरे आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर शहराची दाट मानवी वस्ती आहे. येथील घरे सिमेंट आणि कौलारू पद्धतीचे आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पर्यटन हा आहे. तेथे ऊस, कांदा, बटाटा आणि द्राक्षाची शेती केली जाते. तसेच पर्यटकांना विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विकून लोक आपली उपजीविका चालवतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आकृती क्रमांक 1 चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. भूगोलामध्ये प्राकृतिक घटक जसे शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण, मानवी घटक जसे मानवी वस्ती, आर्थिक क्रिया, सामाजिक स्थिती, तसेच संसाधने, पर्यावरण आणि शाश्वत विकास या गोष्टींचा अभ्यास केला जातो. त्यानंतर खालील कृती पूर्ण करा. खालील साधनांचे भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताच्या शेजारील रिकाम्या जागी अशी खूण करा. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित लिहा आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयाचा स्वाध्याय पाहिजे तेही कमेंट करून सांगा.